वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा. आयुर्वेदाच्या सुंदर विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. आज आपण आपल्या BMS सेकंड इयरमधील आगततंत्र या विषयातील एक गण पाहणार आहोत, जो की आपल्याला थेरी एक्झाममध्ये खूप IMP आहे. थेरी एक्झाममध्ये खूप IMP आहे. आपल्या MUHSच्या थेरी एक्झाममध्ये यावर क्वेश्चन असेल म्हणजेच असेल. यावर तुम्हाला SAQ विचारला जाईल आणि SAQसाठी आपल्याला याचे घटक, किती घटक आहेत किंवा किती द्रव्य आहेत, याचा उपयोग, या गोष्टी माहीत पाहिजेत. चला तर मग अशा एकसरा गणाविषयी पाहूयात. या आंबोष्टगणामधील द्रव्य यामध्ये बाकुचे आहे, कटभी, निर्गुंडी, वरुण, कुष्ठ, सर्पगंधा, सप्तला, पुनर्नवा, शिरीषपुष्प, आरगवत, शाम्या, अर्क, विडंग, अश्मंत, कृष्णमाती, कुरुंबक, चोरक, आम्र आणि हरिद्रा असे एकूण या गणात 19 द्रव्य आहेत. 19 द्रव्य आहे. ते द्रव्य, एवढे सर्व द्रव्य आपल्याला लक्षात राहणं कठीण आहे. हे द्रव्य ट्रिकच्या द्वारे लक्षात कसे ठेवायचे ते आपण पाहूयात, कारण की हा क्वेश्चन आपल्याला MUHSच्या थेरी एक्झाममध्ये येणार आहे, म्हणजे आहे SAQसाठी. त्यासाठी आपल्याला घटक द्रव्य आवश्यक आहेत. ते ट्रिकद्वारे लक्षात कसे ठेवायचे ते आपण पाहूया. जेव्हा आपल्याला एखादा कल्प दिला जाईल आणि त्याचे घटक द्रव्य किंवा त्याची रोगघनता उपयोग दिला जाईल, तेव्हा त्या नावावरून काही सुचतं का हे आपण पाहायचं आणि याच्यावरूनच आपली ट्रिक बसवायची. एकसरा गण यावरून एकवीरा आई एक जागृत देवी आहे, जिचं नाव आहे एकवीरा आई. आपल्या सर्वांना माहीत आहे. त्या एकवीरा आईवरून आपण हे कंटेंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. एकसरा गण. एकवीरा आई ही देवी आहे, बरोबर आहे, देवी आहे. लक्ष ठेवण्यासाठी देवी ही कोण आहे? कृष्णाची माता आहे. कोण आहे देवी? कृष्णाची माता आहे. देवी कोण आहे? कृष्णाची माता आहे. आपला कृष्ण कसा आहे? सावळा. कृष्ण कसा होता? सावळा होता. या दोन गोष्टीवरून आपण कृष्णाची माता म्हणजेच कृष्णमाती, कृष्ण कसा आहे? सावळा आहे. म्हणून सावळ्यालाच काय म्हणतात? श्याम म्हणजे शाम्या. हे दोन आपले कंटेंट झाले. त्यानंतर आता देवी, कृष्णाची माता आहे देवी. त्यानंतर एक सेंटेन्स लक्षात ठेवायचं. देवीची मूर्ती आपल्याला माहीत आहे. देवीची मूर्ती कशापासून बनवतात? तर देवीची मूर्ती दगडापासून बनवतात. बरोबर आहे. देवीची मूर्ती कशापासून बनवतात? दगडापासून बनवतात. आणि देवीची मूर्ती दगडापासून बनवतात आणि देवीला वरून हळद लावतात. तुम्ही देवी पाहिली असेल ना मूवीमध्ये, देवीला वरून हळद लावतात. त्याच पद्धतीनं मेहंदी लावतात. हळद लावतात, मेहंदी लावतात आणि देवी काय करते? आपल्या सर्वांचं रक्षण करते. कोणापासून रक्षण करते? आणि देवी माता 7 चोरांचा, 7 सापांचा आणि बाकुची नावाच्या राक्षसाचा नाश करते. बाकुची नावाच्या राक्षसाचा नाश करते म्हणजेच काय करते? वध करते. इतक्या गोष्टी आपण कसे लक्षात ठेवायचे द्रव्य ते आपण पाहूयात, बाकीचं नंतर पाहू. देवीची मूर्ती दगडापासून बनवतात. दगडाला दुसरं नाव काय आहे? अश्म. यावरून अश्मंतक. वरून हळद लावतात. वरून द्रव्य हळद लावतात. हळदवरून हरिद्रा. मेहंदी लावतात. मेहंदी म्हणजेच निर्गुंडी लावतात. आणि देवी माता
सात चोरांचा, सात वरून सप्तला, चोरांचा वरून चोरक, सात सापांचा सर्पगंधा, सर्पगंधा, सात सापांचा आणि बाकुची नावाच्या राक्षसाचा वध करते. बाकुचीवरून बाकुची, बाकुची नावाच्या राक्षसाचा वध, वधवरून आरगवध, वध करते. एकदा पाहूयात. देवी, देवी कोण आहे? एकवीर आई, एकवीर आई एक सराकन. देवी कोण आहे? कृष्णाची माता, कृष्ण माता, कृष्णमाती. कृष्णाचा कलर कसा आहे? सावळा म्हणजे श्याम, यावरून शाम्या. त्यानंतर एक सेंटेन्स लक्षात ठेवायचं देवीच्या विषयी. देवीची मूर्ती दगडापासून बनवतात, देवीला वरून वरून हळद लावतात, मेहंदी लावतात आणि देवी माता काय करते? सात चोरांचा, सात सापांचा आणि बाकुची नावाच्या राक्षसाचा वध करते. दगडापासून आश्मंतक, वरून, वरून द्रव्य, हळद, हरिद्रा, निर्गुंडी, मेहंदी, देवी माता, सात वरून सप्तला, चोरांचा वरून चोरक, सर्पवरून सात सापांचा म्हणजेच सर्पगंधा, बाकुची नावाच्या राक्षसाचा वध म्हणजेच आरगवध, वध म्हणजेच आरगवध. मग देवीने ह्यांचा वध केला, आपल्याला काय केलं? यापासून मुक्त केलं म्हणून लोक वध करते. मग सर्व लोकांना सुखी करते म्हणून लोक काय करतात? देवीला पुष्प वाहतात, पुष्प वाहतात. काही जण पुष्प वाहतात तर काही जण काय वाहतात? आम्र म्हणजेच आंबा वाहतात, आंबा वाहतात. या पुष्पवरून शिरीष पुष्प, शिरीष पुष्प. शिरीष पुष्पच का घ्यायचं? कारण ह्या एकसर गण कोणाचा विषयी? आगत तंत्रामधील गण आहे. आगत तंत्रामध्ये विषग्न कोण आहे? शिरीष वनस्पती आहे म्हणून पुष्प कोणाचं? शिरीष पुष्प. आंबा वाहतात, आम्र. अशा पद्धतीने आपण याचे कंटेंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. एकसरागण, एकवीर आई, कृष्णाची माता आहे, कृष्णमाती, कृष्णाचा वर्ण सावळा आहे, श्याम. देवीची मूर्ती दगडापासून बनवतात, दगडापासून आश्म बनवतात, वरून वरून काय लावतात? देवीला हळद लावतात, वरून हरिद्रा, मेहंदी लावतात, मेहंदी. देवी माता काय करते? सात चोरांचा, सात सर्पांचा, बाकुची नावाच्या राक्षसाचा वध करते. मग लोक काय करतात? देवीला पुष्प वाहतात, शिरीष पुष्प आणि आंबा वाहतात. आता राहिलेले कंटेंट कसे लक्षात ठेवायचे ते आपण पाहूया. या नावामध्येच आहे एक सरा, एक बरोबर अर्क, एक अर्क. उच्चार समान समान आहे म्हणजेच अर्क हा एक द्रव्य आहे. आणि देवीची पूजा केल्यास, देवीची पूजा केल्यास कुष्ठव्याधी नष्ट होतो. काय होतो? कुष्ठव्याधी नष्ट होतो. या कुष्ठवरूनच कुष्ठ, कुष्ठव्याधी काय होतो? नष्ट होतो म्हणजेच कुष्ठ. एक अर्क समान उच्चार, देवीची पूजा केल्यास कुष्ठव्याधी नष्ट होतो, यावरून कुष्ठ. इंटरलिंकिंगद्वारे गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. एक सरा गण, एक सरा गण, एकवीर आई. आई काय आहे? देवी काय आहे? कृष्णाची माता, यावरून कृष्णमाती. कृष्णाचा वर्ण कसा आहे? सावळा, यावरून शाम्या. देवीची मूर्ती कशापासून बनवतात? दगडापासून बनवतात, यावरून आश्मंत. दगडापासून बनवतात आणि देवीला वरून 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 हळद लावतात, यावरून हरिद्रा. त्यानंतर मेहंदी लावतात, मेहंदी म्हणजेच निर्गुंडी, मेहंदी लावतात, मेहंदी लावतात. आणि देवी माता काय करते? सात सप्तला, सात चोरांचा, चोरक, सप्तला चोरक. त्यानंतर सात सापांचा म्हणजे सर्पगंधा, सर्पगंधा. बाकुची नावाच्या राक्षसाचा, बाकुची नावाच्या राक्षसाचा वध करते, वधवरून आरगवध, वध करते. मग लोक काय करतात? देवीला वध करते म्हणून लोक काय करतात? देवीला पुष्प वाहतात, पुष्प म्हणजेच शिरीष पुष्प. त्यानंतर काही जण आम्र वाहतात, आंबा. त्यानंतर काय? देवीची पूजा केल्यास काय व्याधी होत नाही? कुष्ठव्याधी होत नाही, कुष्ठ.
आणि आपल्याला माहिती आहे एक अर्क, एकचाच उच्चार कसा होतो तर अर्क, एक अर्क. अशा पद्धतीने आपण याचे कंटेंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. यानंतर अजून 2 द्रव्य राहतात. एक आहे विडंग, त्यानंतर आहे कटभी, विरंग, कटभी आणि कुरबक. हे आहे 3 द्रव्य. अशा प्रकारे एकसरागणचे घटक द्रव्य किंवा द्रव्य. तुम्ही यापेक्षा दुसरी ट्रिक जरी वापरू शकता, परंतु काहीतरी ट्रिक लावा, काहीतरी सेंटेन्स बनवा, काहीतरी स्टोरी इमॅजिन करा, त्याशिवाय तुम्हाला हा गण लक्षात राहणार नाही. याचा उपयोग, एकसरागणाचा उपयोग सर्पदंशामध्ये केला जातो. आणि याचा गुण पाहिला तर कफपित्त शामक आहे. लक्षात ठेवण्यासाठी पीके काय करायचा, आपल्या पीके मूव्हीमधला आमिर खान काय करायचा, एकवीर आईची पूजा करायचा. पी पासून पित्त, क पासून कफ, एकविरा म्हणजेच एकसरा गण. अशा पद्धतीने आपण एकसरागणाविषयी माहिती पाहिली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.